नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आत्ता सकाळपासून उठलो, पण आज आंघोळच नाही केली गरम पाण्याने. आत्ता जस्ट थंड पाण्याने आंघोळ केली आणि बघू शकताय की आपल्या आजीनं आत्ता कपडे वगैरे धुतले, कपडे पण लगेच धुवून टाकले. आणि आत्ता नाही का आपली आजी आज एक मस्त रेसिपी बनवून राहिली. मी तर अजून जेवलो नाही, सकाळचं जेवण पण बनवून ठेवलं आहे, पण त्याच्यानंतर आज रेसिपी तुमच्यासाठी बनवून राहिली. तर रेसिपी अशी आहे की ती यूट्यूबवरती नाही, तर तुम्ही जज करू शकताय. काय मी तुम्हाला दाखवतोच, पण एक नंबर डायक की ती खायला किती भारी लागेल की विषयच नाही. बघू शकताय बटाटे उकडायला टाकले आहेत आजीने. वेळेस बघू शकताय, बघा बटाटे उकडले आहेत. आता ती रेसिपी बनवणार आहे आज. जेवायला काय बनवलं? जेवायला काय बनवलं? डाळ भाकर, डाळ वांग. काय आता ही रेसिपी तर होणारच आहे, पण डाळ वांग कशा पद्धतीने बनवले मी तुम्हाला दाखवतो बरं का. बघू शकताय, आता बघू शकताय की डाळ वांग भाकरी आणि चपाती दोन्ही पण बनवलं आहे. पण मी चपाती घेतली आणि डाळ वांग असं बनवलं ना की एक नंबर डायरेक्ट. तुम्ही कधी खाल्लं आहे की मला माहीत नाही. तर बघू शकता, हे बघा, हे डाळ वांग आहे आणि हे भाजलेलं लोणचं, कैरीचं लोणचं आहे आपल्या आंब्याच्या, आणि कांदा आणि चपाती. एवढी भारी भाजी नाही डाळ वांग्याची. जसं आपण वरण वगैरे असतं ना त्या पद्धतीने बनवती. कोणती डाळ माहीत नाही मला, पण लय भारी बनवते. एक नंबर डायरेक्ट. जर तुम्हाला जर आवडले ना कमेंट करून सांगा, आपण ही पण रेसिपी बनवू. रेसिपी नाही बनवली अजून, काही जस्ट जेवण झालं आहे आणि जेवण एकदम मस्त झालं आहे. तर आत्ता काही काम नव्हतं, तर रात्री नाही का आजीने नाही का शूज भिजायला घातले होते. ती म्हणली शूज लय माळले, तर कुठं तर तुला जायचं असलं ना तर ते सगळे खराब झाले, तर तुला घालून जाता नाही येणार. तर बघू शकता तिने भिजून टाकलेत रात्री. आता मी धुवून काढतोय. पाणी सुटलं होतं रात्री, तर तिने भिजू घातले होते. आता हे धुवून घेतो एकदम मस्त पैकी. गाईज फायनली बघू शकता पूर्णपणे धुवून आणि आत्ता वाळू घातले ते बघा उन्हामध्ये. आता मस्त सुकते नाही. माझे तर सगळे कामं वगैरे झालेत. आता मला फक्त आजीचं शूट करून द्यायचं आहे, आणि जर नाही केला तर मग काही खरं नाही माझं. त्याच्यामुळे बघू शकता त्याच्या चेहऱ्यावर व्हिडिओ म्हणलं किती आनंद असतो. आणि तिचा गॅस कधीच संपणार नाही. बघा सगळीकडे तो तोडा पाडलाय. मग अशी काय म्हणत होती म्हणते, मग नाही संपणार. मग अशी काय म्हणत होती म्हण ना. सगळ्याचे गॅस संपले, पण आपला गॅस कधी संपणार नाही, चालूच राहणार. गाईस बघू शकता आजीचा गॅस पहिल्यापासून आतापर्यंत चालूच आहे. त्याच्यावर थाटात रेसिपी चालू आहे तिच्या. तर आजची रेसिपी नाही का एकदम जबरदस्त बनवून राहिली आजी. ती यूट्यूबला सुद्धा नाही सर्च करून बघितली, तर बघू शकतात काय बनवते. तर लवकर सोडतो मी. काही रेसिपी वगैरे झाली, थोड्या वेळ झोप वगैरे घेतली. तर हे बघा परत दुसरं दळण आज. म्हणजे दररोज काही ना काहीतरी काम असतं, म्हणजे असतं फिक्स. दिवस माझा कसा निघून जातो मला कळतच नाही, कारण दिवसभर यांचं दोघांचंच हेल्प करण्यात निघून जातो. आजी एक काम सांगते, आजोबा एक काम सांगते, दररोज काही ना काहीतरी काम असतं. पण मला असं म्हणजे बोर वगैरे नाही होत, भारी वाटतं. जाऊ द्या. मी लहान होतो त्यावेळेस मला पण असंच, म्हणजे कुठं जर जायचं वगैरे असेल तर मला असं घेऊन जात असेल, मी पाठीमागला लागत असेल. आता तसं ते पण मला काम सांगतात, हे कर ते कर, मी बिंदास करतो. किती दिवस जोपर्यंत शिपवर जात नाही तोपर्यंत करावंच लागणार आहे. आता गाडीवरती मांडले दळण, असं पुढं धरून येतो दामादामाने आणि गिरणीमध्ये टाकून येतो घेऊन. गाईचं दळण ठेवण्यावर तर आपल्या आजीने चूल वगैरे पेटली आहे. अख्ख्या इंडियामध्ये गॅस बंद पडलाय, पण आपल्या आजीची चूल काय बंद पडणार नाही. आपल्या नाना बघा किती खुश येतं, गर्व आहे त्यांना बाईवरती. लय गर्व. गॅस बंद नाही पडत आहे ना. नाही नाही, आमचा गॅस चालू. नाना मला एक तुम्हाला विचारायचं आहे, मी दररोज म्हणतो विचारी. बरं बरं, विचारा. तुमचे मामा स्थळ कुडाले? आमचा मामा थळक, आम्हाला मामा नाही, मावशी नाही. मामाना मावशी गाव कुशी कोणीच नाही. तर बघ तडण पडा. अरे पण बाई मला विचारून तर देऊन दे. नाही नाही, मामा नाहीच आम्हाला. ते नाही, पण कुडाले गाव बिव काही तर नाव माहित असेल ना. कवडगावाची होती, कवडगावाची. कोणतं कवडगाव? तुम्हाला आजी बिजी? आमची आई ती झाली होती कवडगावाची. आजी सांगा ना तुमची आजी. आजी नाही सांगता यायची आम्हाला, आता आई सांगत फक्त. आजी नाही माहित तुम्हाला? आजी नाही माहिती. अरे भाई आजी माहित नाही? कोणीच नाही त्यांना. कस काय? नाही आजी नाही, आईचं सांगत मग. आजोबा? आजोबा होते माहिती. आजोबा ते तांदळ्या बाबा होता ना आजोबा. तिकडे का कवडगावचे? कवडगाव. कोणता कवडगाव? कवडगावाला तेवढं. तो मामा कुडाले होते? मै मामा गावातच येतो. कुडाले रे? सुरेबा नांदळ्याचा बापती. हा का? ताड गेलचे दुकानदार रावसाई बांधाळ्या, सुरेबा नांदळ्या. ते मामा आहेत का? हा, मामाची लेक. पोर आहे ती मामा.
हा का? आणि मामा कोण होते? मामा गेले मरून. मरून गेले. नोंदी बांधल्या आणि राम आंधळ्या. आणि ते मामाची पोरगी ती शिरापुरात गेली कोणती? मावणीची मावळीची. शरापूरमध्ये? आंधळ्या. हा सकाराम आंधळ्या ती आहेत का? हा. ते मावणीचे लेख आहेत माई. हे राजूची चुलती आहे ना सख्खी शिरापूर. आपल्याला नाही माहिती बा. आश्रबाईची जावण त्या. जाऊ जाऊ. बरं जाऊ दे. तर गाईज बघू शकता आता आपली आजी बनवून राहिली कोबीची भाजी. आता याच्यावर काय म्हटलं ते वरून? त्याच्यात आता वरची डाळ टाकायची. कोबी कोबी. गॅस संपन तो. मी नाही संपायचे. कस काय? मी आहे ना गॅसला आणायला सांगायला. तिथे आणून ठेवलं हे बघा गॅस. बाईचा गॅस चालू आहे. हा करत आणायचं करा. करत हात करत लाकडं कापड तुकडे करा. कुठे लाकडं? जाऊन 18 तिला माळीवाडीत भेटू. तर गाईज बघू शकता आता एकदम मस्तपैकी आज आपल्या आजी नाही का कोबीची भाजी आणि भाकरी बनवून राहिली. आणि तिला टेन्शन नाही गॅसची वगैरे. आणि ती चव पण नाही बरं का. म्हणजे पहिल्यापासूनच नाही का कोणती पण भाजी वगैरे नाही का ती चुलीवरतीच बनवते. आणि आजोबाला आवडत पण नाही तसं पण गॅसवरलं काही. पण काय असू का नसू कोरोनाने आणि युद्धाने नाही का एक गोष्ट दाखवून दिली की जुनं ते सोनं कधी पण चांगलंच आहे. आणि त्याला कधीच काही प्रॉब्लेम नाही. जरी सगळं संपलं ना तरी ते चालू राहील. कोरोनाच्या टायमाला पण लोकांनी नाही का शहरीकरणापासून सगळ्यांनी पळ घेतले आणि गावाकडे आले. आत्ता पण नाही का टाकी वगैरे सगळे संपले. इंडेक्स वगैरे पूर्णपणे संपले सिटीमधले. पण शेवटी आत्ता नाही का शहरामध्ये मी काही म्हणजे व्हिडिओ वगैरे बघतो ना इंस्टाला तर चुल्ली वगैरे केले असं तसं ते चालू आहे. पण आपल्याकडे नाही का आपल्या आजीने ते पिढीहून पार त्यांचं चालत आलेलं आहे चुल्लीवरचं स्वयंपाक. तोच आपला शेवट चालू राहिला आहे. म्हणजे त्या आजीला काहीच टेन्शन नाही. ती बिंदा सांगते का आपला गॅस कधी संपणार नाही. आपल्या आजीनं आज नाही एकदम मस्त एक रेसिपी बनवली आहे. मी लवकर नील मराठी व्ही ब्लॉग या चॅनलवरती आपलं मोठं चॅनल ते जवळपास आता 75K होत आली आता. तर त्या चॅनलवरती मी लवकर नाही का आपले रेसिपी चॅनल ते सेपरेट तर त्याच्यावरती मी नाही का रेसिपी सोडून देतो. तर तुम्ही बघू शकतायत काय पदार्थ बनवला आहे आणि किती भारी बनवला आहे. आजी नाही का किती जरी म्हणजे काही पण जरी असलं ना तिला एक शब्द जर म्हणलं ना की बाई भूक लागली आहे काहीतरी बनवून दे तर तिला मनाला वाटत ना ते बनवून देते. आणि कसले एकदम मस्त नवीन नवीन पदार्थ वगैरे. आणि तिच्याकडे नाही का त्यांचा आजी आणि आजोबाला त्यांना नाही का एक अँड्रॉइड मोबाईल आहे छोटा मी घेऊन दिलेला आहे. तर त्याच्यावरती यूट्यूबवरती नाही का ती काही पण बघत राहते कंटिन्यू. म्हणजे तिचे स्वतःचे व्हिडिओ बघते. दुसरं पण कोणी आजीच्या मैत्रीण वगैरे आले त्यांना पण दाखवते हे बघा माझे ब्लॉग वगैरे असं सगळं दाखवत राहते. आणि रेसिपी पण बघत असते स्वतःचे बरं का. तर एवढं भारी आहे ना म्हणजे तिला आत्ताची आपली आजी असं जरी म्हणलं ना आपण मॉडर्न आजी तरी चालेल. कारण तिला लय भारी येतं सगळ्या गोष्टी. तिला आता थोडं झालं आहे ऑपरेशन वगैरे जास्त झाले त्याच्यामुळे थकली आहे. पण ती दिसून देत नाही अजिबात कधीच थकवा. तर काही आजचा ब्लॉग एकदम बारीक झाला आहे आणि मस्त झाला आहे. तर कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर काही चुकत वगैरे असेल काही बदल वगैरे करायचा असेल तर ते पण सांगा. चला तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर.